हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी बनवत आहे पुरणपोळी। तर चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया। चला तर आपण डाळ धुवून शिजायला टाकूया। कुकरमध्ये शिजवते मी। स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची डाळ। डाळ शिजायला ठेवताना थोडंसं तेल टाकते मी। थोडीशी हळद टाकूया। मस्त अशी डाळ शिजून घेऊ। डाळ शिजायला ठेवली मी। आता मी पीठ मळून घेते। मीठ टाकते। तेल वगैरे काहीच टाकत नाही मी, फक्त मीठ टाकून पीठ मळते मी। काही जण पीठ मळताना मैदा पण टाकतात, मैदा मिक्स करून, पण मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गहू जर का चांगले असतात आपले चिकट, तर मैदा टाकायची गरजच नाही आहे। तर माझे गहू चांगले आहेत, एकदम चिकट आहेत, तर मी फक्त गव्हाचं पीठ, तेल वगैरे काहीच टाकलं नाही, फक्त मीठ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपलं पीठ मळून तयार झालं आहे, हे बघा। चला तर मग आपलं पीठ मळून झालं आहे। मी आमटीची तयारी करते आहे। आमटीसाठी मी घेतलेले आहे टोमॅटो, कोथिंबीर आहे, आलं आहे आणि लसूण आहे आणि खोबऱ्याचे काप आहेत। असे पातळ पातळ करून घेतलेले आहेत। हे मी वाटणमध्ये वाटणार नाही आहे, हे फक्त असेच मी तेलामध्ये फ्राय करून टाकणार आहे। गूळ घेते मी टाकून डाळीमध्ये टाकायला। तर बघू शकता तुम्ही, आपली डाळ शिजली आहे चांगली, हे बघा। डाळीचं पाणी काढून घेते बाजूला। हे बघा तुम्ही, पाणी काढलेलं आहे मी डाळीचं। परत डाळ कुकरमध्ये टाकते। आमटीसाठी काढून घेतलेली आहे। आपल्याला आमटी बनवायची आहे, म्हणून थोडीशी डाळ आमटीला लागेल म्हणून मी काढून ठेवलेली आहे। परत आपल्याला कुकर गॅसवर ठेवायचा आहे। डाळीमध्ये गूळ टाकते मी। मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। डाळ आणि गूळ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। चांगलं आपल्याला हलवत राहायचं आहे। गुळाचं पाणी सुटतंय, गुळाचं पाणी सुकेपर्यंत चांगली डाळ त्याच्यामध्ये हे करून घ्यायची। चला तर आपण आमटी बनवून घेऊयात। आमटीसाठी मी भगुलं ठेवलेलं आहे गॅसवर, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते मी। आपलं तेल गरम झालं आहे। सगळ्यात पहिले मी त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप केले होते, ते मी त्याच्यामध्ये टाकते। खोबऱ्याचे काप आपल्याला चांगले थोडेसे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये, थोडं ब्राऊन कलर यूज तो थोडंसं। बघू शकता आपलं खोबरं चांगलं भाजलं आहे। मोहरी टाकते मी। कढीपत्ता टाकते मी। आता वाटलेलं वाटण टाकते मी। मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता त्याच्यामध्ये मी हळद टाकते। मसाला टाकते। चांगलं परतून घ्यायचा मसाला तेल सुटेपर्यंत। मी डाळ काढून घेतली होती शिजलेली, ते आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये। असं पाणी टाकते त्यामध्ये। हे बघा, मी डाळीचं पाणी काढलं होतं। डाळीच्या पाण्यामध्येच आपण डाळ वाटून घेतलेली होती मी, ते थोडंसं पाणी टाकून मसाला चांगला भाजला आहे आपला। बघू शकता तुम्ही, तेल सुटलेलं आहे चांगलं। आता आपण त्याच्यामध्ये हे जे डाळीचं पाणी काढलं होतं हे टाकून घेतात। थोडंसं पाणी टाकायचं आहे मला।
मी ज्या भगोल्यामध्ये डाळ काढलेली त्याच्यातच थोडंसं गरम पाणी करते. मी गरम पाणी टाकून घेते आमटीमध्ये. मीठ टाकते मी चवीनुसार. आमटीला चांगली उकळी येऊ द्यायची. तर बघा आपला डाळ गूळ चांगलं शिजून झालेला आहे. सगळं पाणी सुकलं आहे गुळाचं. आता आपण डाळ वाटून घेऊया. मी डाळ वाटून घेत आहे. डाळ गरम गरम असतानाच वाटायची, पटकन वाटले जाते. आपलं पुरण चांगलं वाटून झालं आहे. आता आपण पीठ अजून थोडंसं मळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपली आमटी चांगली उकळली आहे. हे पीठ मी मळून घेतलं होतं मगाशी, मळून बाजूला ठेवलं होतं. आता आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत, तर अजून थोडंसं पाणी टाकून मी पीठ सैलसर करून घेते. थोडंसं पाणी टाकून आपल्याला पीठ थोडंसं पातळ असं सैलसर मळून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ असं हे झालेलं आहे. आपलं जेवण तयार आहे. आमटी बनवली आहे मस्तपैकी अशी. आमरस आहे सोबत. कुरडई आहेत, पापड आहे, भात आहे आणि पोळ्या आहेत.